मी नम्रता. फार्मा स्टडी सिम्प्लिफाईडमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत फार्माकॉग्नसी क्लासिफिकेशन ऑफ क्रूड ड्रग्स. इंट्रोडक्शन. क्रूड ड्रग्स कॅन बी क्लासिफाईड इन अ डिफरंट वेज बेस्ड ऑन देअर नेचर, सोर्स ऑर ॲक्शन. म्हणजे क्रूड ड्रग्सला त्यांच्या स्वरूप, स्रोत किंवा क्रियेनुसार वर्गीकृत करता येते. मेन क्लासिफिकेशन मेथड. 4 क्लासिफिकेशन मेथड आहेत. फर्स्ट आहे मॉर्फोलॉजिकल क्लासिफिकेशन, सेकंड आहे टॅक्झोनॉमिकल क्लासिफिकेशन, थर्ड आहे केमिकल क्लासिफिकेशन आणि फोर्थ आहे फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन. तर आपण फर्स्ट क्लासिफिकेशन पाहणार आहोत मॉर्फोलॉजिकल. बेस्ड ऑन प्लांट पार्ट यूज, रूट्स, लीव्ज, बाग्स, फ्लॉवर्स, सीड्स, फ्रूट्स एक्सेट्रा. म्हणजे वनस्पतीचा कोणता भाग वापरला जातो त्यानुसार. मूळ, पाने, साल, फुले, बिया, फळं. एक्झाम्पल राओल्फिया, रूट, सेना लीव्ज. सेकंड क्लासिफिकेशन आहे टॅक्झोनॉमिकल क्लासिफिकेशन. बेस्ड ऑन द बॉटनिकल फॅमिली, जीनस अँड स्पेसिस ऑफ प्लांट्स. म्हणजे वनस्पतीच्या कुटुंब, जाती आणि प्रजातीच्या आधारावर वर्गीकरण. एक्झाम्पल सोलॅनेसी फॅमिली, ॲट्रोपा बेलाडोना. थर्ड क्लासिफिकेशन आहे केमिकल क्लासिफिकेशन. बेस्ड ऑन द केमिकल कॉन्स्टिट्यूएंट प्रेझेंट. म्हणजे औषधामध्ये असलेल्या रासायनिक घटकानुसार वर्गीकरण. एक्झाम्पल आहे अल्कोलॉइड्स, मॉर्फिन, ग्लायकोसाइड, डिजिटॅलिज. फोर्थ अँड लास्ट फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन. बेस्ड ऑन द ॲक्शन ऑफ द ड्रग ऑन द बॉडी. म्हणजे औषधाच्या शरीरावर होणाऱ्या परिणामानुसार वर्गीकरण. एक्झाम्पल आहे ॲनॅल्जेसिक, डायुरेटिक्स अँड लॅक्झेटिव्स. Conclusion. These are the main way to classify crude drugs. In the next detail video, we will discuss each type with example and uses. म्हणजे ही क्रूड ड्रग्स वर्गीकरणाची मुख्य पद्धती आहेत. पुढच्या डिटेल्स व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रकार उदाहरणासह किंवा उपयोगासह पाहू. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज शेअर, लाईक अँड सबस्क्राईब व्हिडिओ. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये.